हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती बिंग बायकर. सो आज आहे 4 मार्च सोमवार आणि मी निघालो आहे जम्मूसाठी. तर बॅग रेडी आहे, मागे ट्रेन रेडी आहे. सो पहिला टप्पा असा आहे आमचा, इथून ट्रेन मुंबई सेंट्रलवरून आणि फर्स्ट हॉल्ट आहे अंबाला कांड. तिकडून आमची नेक्स्ट डे म्हणजे उद्या ट्रेन चेंज होणार आहे आणि ती तिथून डिरेक्टली जम्मू टावीला आम्हाला घेऊन जाणार. सो खूप सारी एक्साइटमेंट असणार. माझं फर्स्ट टाईम आहे हे असं नॉर्थला जाणं आणि मी आयुष्यात कधी असा बर्फ पाहिला नाही आहे. सो हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप सारा एकदम अतिशय चांगला एक्सपिरियन्स असणार आहे. तर आता संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आमची ट्रेन 6:45 वाजता निघणार आहे इथून मुंबई सेंट्रलवरून. ती डिरेक्टली उद्या 7 वाजता अंबाला कांडला पोहोचणार. सुवर्णमेल एक्सप्रेस, गोल्डन टेम्पल एक्सप्रेस. आणि उद्या परत आमची रात्री 11 वाजता ट्रेन आहे, 11-12 वाजता ट्रेन आहे. तिथून ती डिरेक्टली जम्मू टावीला 7 वाजता पोहोचणार नेक्स्ट डे सकाळी. म्हणजे हा 1.5 दिवसाचा प्रवास असणार. म्हणजे आम्ही बुधवारी सकाळी पोहोचतो आहे. त्यानंतर खरी आमची जर्नी स्टार्ट होईल. सो चलो चलते, मराठीमध्ये बोललो तर चला चलूया. ओके गाईस, तर मला सीट मिळाली आहे. मस्तपैकी अप्पर बर्थ आहे, टेन्शन नाही. फुल रिलॅक्समध्ये आपली ट्रिप होणार आहे. इथे साईडला चार्जिंग पॉईंट पण आहे. ओके गाईस, तर आता आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली आहे आणि आता मी इथे सेकंड AC मध्ये शिफ्ट झालो आहे. अजून टोटल 24 तासाची जर्नी आहे. तर एकंदरीत असं असतं सेकंड AC, अप्पर बर्थ आणि लोअर बर्थ आणि असं मध्ये कर्टन असतात. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आम्ही पोचलो आता वडोदरामध्ये. डिनर पण करून घेतलं आहे. आता 12 वाजता झोपेन मी. तर आता रात्रीचे 12 वाजलेत आणि कंपार्टमेंटमध्ये सगळे झोपलेले आहेत. सो मी पण आता झोपतो आणि डिरेक्टली तुम्हाला उद्या सकाळी मिळतो. गुड नाईट. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले सकाळचे 7:30. आम्ही 7 वाजता कोटा, जे राजस्थानमध्ये येतं कोटा जंक्शन, तर ते क्रॉस केलं. अजून 12 तास उरलेत आम्हाला अंबाला कांडला पोहोचायला. रात्री झोप काही खास लागली नाही, कारण तिथे आजूबाजूला पब्लिक खूप घोरत होते. त्यामुळे अजिबात झोप व्यवस्थित लागली नाही आणि थंडी तर खूप चिल्ड होती. आता मला हात एकदम असं फ्रीज झालेले आहेत. असा काही व्ह्यू आहे या राजस्थानमधला. तर आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि हा आहे आमचा लंच, एकदम लाईट. मित्र आमचे आशिष, हे मंगेश काका आणि हे ह्या ग्रुपसोबत आम्ही जातोय. अजून आहेत. हाय करा व्हिडिओमध्ये. हो, तर आमचा आता अशा प्रकारे लंच चालू आहे. हलका फुलका. हो, आता आम्ही पोहोचलो आहे हजरत निजामुद्दीन स्टेशनला. वाजलेत दुपारचे 2:15. अजून 5-6 तास बाकी आहेत आम्हाला अंबाला कांडला पोहोचायला. हे आहे हजरत निजामुद्दीन स्टेशन. आता वाजले दुपारचे 3 आणि आम्ही पोहोचलो आहे नवी दिल्लीला. थोडी झलक बघा. मी कशाला तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही गाझियाबादला पोहोचलो आहे. आता इव्हिनिंग स्नॅक्स करतो आशिषसोबत. ट्रेन ऑलमोस्ट 1.5 तास उशिरा आहे. सो आम्हाला पोचायला 8:30 वाजू शकतील. तर रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आहे अंबाला कॅन्ट जंक्शनला आणि बरोबर 1 तासाने आमची जम्मूला जाणारी जम्मू टावी एक्सप्रेस आहे. 3 ते 3.5 तास आमची ट्रेन डिले झाली आणि इकडे थंडी प्रचंड आहे.
अंदाजे 13 डिग्री सेल्सिअस असं दाखवत आहे टेम्परेचर आहे. जम्मूला तर 0 पर्यंत जातं. आमच्या महिला मंडळ पूर्ण सगळ्यांना खूप थंडी वाजते, सगळे फुल पॅक आहेत. आणि हे सगळे पुरुष मंडळी. ओके, तर आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि 12 वाजता आमची ट्रेन आली, बरोबर ऑन टाईम होती अंबाला कांडला. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली उद्या सकाळीच भेटतो. सो आतासाठी गुड नाईट. चलो चलते. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय जम्मू तावीला. गाडी थोडीशी 1 तासच फक्त डिले झाली आहे, बट होई ना. चला. तर हे आहेत माझे मित्र आशिष आणि हे ग्रुप म्हणजे ट्रिप ऑर्गनायझर आहेत. ग्रुपचं नाव आहे मैत्री ग्रुप. तर ते वेगवेगळ्या अशा टूर्स ऑर्गनाईज करतात. त्यांनी आतापर्यंत खूप साऱ्या ऑर्गनाईज केल्या टूर्स, लाईक केरळ, अलप्पी, नेपाळ, बँगलोर, मैसूर, उटी वगैरे आणि आता जम्मू काश्मीर. तर आपल्या ह्यांनी ग्रुप मेंबर्सला सगळ्यांना एक ओळख राहावी म्हणून एक व्हाईट कॅप दिलेली आहे, म्हणजे आपले ग्रुप मेंबर्स समजून येतील. असं कोण पाठीमागे राहणार नाही, पाठीपुढे राहणार नाही. आताच्या टूरमध्ये फॅमिलीवाले खूप मेंबर्स आहेत आणि लाईक म्हणजे एजेड वगैरे म्हणजे रिटायर पब्लिक आहेत, काय 50s वगैरे वाले आहेत. सोलो असा मीच एक आहे आणि एक्साइटमेंट तर खूपच आहे. थंडी इथे चांगलीच आहे, 13 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर आता इथून जम्मू तावीपासून श्रीनगरपर्यंत आम्ही ट्रॅक्सने जाणार आहोत. ट्रॅक्स बस जे काय असेल ते. तर तो 6 ते 7 तासाचा आहे की प्रवास आहे. मध्ये ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबू कारण की खूप भूक लागली आहे. तर हा आहे आमचा ग्रुप आणि आता ब्रीफिंग चालू आहे. तर इकडे समोर जो आहे तो बस स्टँड आहे. प्रायव्हेट बसेस आहेत ज्या तुम्हाला कटराला वगैरे घेऊन जातात आणि इकडून जातात त्या प्रायव्हेट कॅब आहेत, त्यासुद्धा तुम्हाला घेऊन जातील. 250 किलोमीटर डिस्टन्स आहे. 250 किलोमीटर डिस्टन्स आहे श्रीनगरपर्यंत. ओके, तर आता आमची ही बस आलेली आहे आणि ह्याने आम्ही जाणार आहोत आता श्रीनगरला. मध्ये ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेऊ. तर चला. तर आता आम्ही आहोत जम्मू श्रीनगर महामार्गावरती आणि आपल्या समोर जी दिसते ती आहे टावी नदी. आता आम्ही उधमपूरच्या बरंच पुढे आलो आहे. ब्रेकफास्ट करायचा राहून गेला, मग आता लंचच करतो आम्ही इथे. तर इथेही असं एकदम सिनिक व्ह्यू आपण बघू शकता. पब्लिक तिकडे आतमध्ये आहे. धाब्यावरती आम्ही आमचं एका अरुण धाबा. आपण मागे बघू शकता खूप सारं ट्रॅफिक जमा आहे. इथे श्रीनगरला जायला मजबूत ट्रॅफिक आहे. 7-8 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत पूर्ण गाड्यांच्या. तर बघू किती वेळ लागतोय. आम्हाला झाली 15-20 मिनटं आम्ही इथेच फसलोय. लेट्स सी. ओके गाईस, तर आपण बघू शकता इकडे खूप सारे ट्रॅफिकची रांग लागलेली आहे. म्हणजे खूप 10-12 किलोमीटरपर्यंत तरी ही रांग लागलेली आहे. आणि इकडे हे ऑमलेट विकून मस्त धंदा करत आहेत. आणि मागे एक लग्नाची वरात आहे ती पण फसली आहे. त्यांनी पण वैतागलेलं आहे, त्यांनी पण मग बँड सुरू केला. तर हा जो आम्ही टनल घेतला ह्याच्यामध्ये आम्ही 20 मिनटं तरी अडकून होतो. प्रचंड ट्रॅफिक आहे टनलच्या बाहेर पण. टनल आहे आपला, पूर्ण रांगाच रांगा लागल्या. तर आता आम्ही इथे बनिहाल स्टेशनकडे थांबलो आहे. इथून 1 तास 45 मिनटावरती आहे आमची लोकेशन श्रीनगरला. तर एवढी इथे थंडी आहे की तोंडातून लिटरली वाफा येत आहेत, जे बघू शकता तुम्ही. प्रचंड अशा वाफा येत आहेत. टेम्परेचर असेल 8-10 डिग्री सेल्सिअस. पूर्ण गाठून जातो. हातात ग्लव्ज घातले नाही अजिबात. तर रात्रीचे वाजलेत 2. आम्ही आलो इथे एक्झॅक्टली 12:30 वाजता. ही रूम्स वगैरे अलॉट झालेल्या आहेत. तर आमची रूम ही आहे, एकदम कोझी आहे, फुल विंटेज सारखी आहे. तर बाहेरून अशी दिसते एक प्रकारे आणि आतून अशी आहे.
जबरदस्त आहे, नीट अँड क्लीन आहे. आउटसाईडचा व्ह्यू आहे तो मी उद्याच दाखवू शकेन, कारण की आता रात्र आहे आणि प्रचंड थंडी आहे. 3-4 डिग्री सेल्सिअस आहे. हात एकदम फ्रीज होत आहेत. पाणी मजबूत थंड आहे. जेवण चांगलं होतं आणि या हॉटेलचं नाव आहे द काश्मीर रोज. चला आता डायरेक्ट उद्या भेटू. गुड नाईट.